त्यावर आम्ही जनतेसाठी काय करणार आहे हे पुढच्या 5 वर्षांनी जनतासाठी हे केलं. मला वाटते की या शहरामध्ये खरा विकास जेव्हा होईल की मध्यमवर्गीय माणूस हा सुरक्षित राहील, त्याची आर्थिक विटंबना होणार नाही, त्याच्या खिशाला ताण पडणार नाही, त्याच्या मुलांसाठी चांगले आरोग्य केंद्र राहतील, त्याच्या मुलांसाठी चांगल्या शाळा राहील, पिण्याचं पाणी मुबलक मिळेल, त्याचा दर कमी असेल, त्याला या सरकारी आवास योजनेनुसार घरं मिळतील. हे सगळे कामं मध्यमवर्गीय लोक म्हणजे मला वाटते 68 ते 70% या शहरामध्ये मध्यमवर्गीय आणि खालच्या तबक्याचे लोक आहेत. तुम्ही 4 वर्षापासून आमदार आहे, तुम्ही काय केलं हे सांगू शकता? हो, 4 वर्षापासून आमदार आहे मी. माझ्या मतदारसंघामध्ये गोरेवाडा असेल, जिंगाबाई टाके असेल, नदी तुटल्यावर तिकडले दाबा असेल, जिथे काही सोयी नव्हत्या, जाण्यासाठी रस्ते नव्हते, पिण्याच्या पाण्याच्या लाईन्स नव्हत्या, गटर लाईन्स नव्हत्या, कुठे कुठे तर दिवे नव्हते, ही सगळं कामं केली. गार्डन डेव्हलप केले, तिथले समाज मंदिरं डेव्हलप केले. मी बेसिक मध्ये गेलो. मला जी सामान्य जनता जिथे राहते त्याच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण होतील. माझ्या मतदारसंघामध्ये मी 4.5 वर्ष आधी लढलो तेव्हा अनेक जागी रस्ते नव्हते, अनेक जागी गटर लाईन 25-30 वर्षाच्या रोजचा त्यांचा प्रॉब्लेम होता. आणि त्या सगळ्या मी केल्या. मी 100% केल्या नाही म्हणणार, परंतु 60% कामं केलेले आहे. 20% कामं पाईपलाईन मध्ये आहे, म्हणजे ही आचारसंहिता झाल्यावर ते होणार आहे. आणि एका प्रकारे जो ज्या भागात रहिवासी क्षेत्र आहे त्या भागातील जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न मी केला. विकास भाऊ, एक मला प्रश्न आहे. इंडिया आघाडीचे तुम्ही उमेदवार आहात, परंतु तुमचे मित्र पक्ष या पत्रकार परिषदेमध्ये दिसत नाही, नेमकं कारण काय? आता ही पत्रकार परिषद आमची वेळेवर आम्ही घेतली आणि आज रामनवमीमुळे सर्वीकडे सगळे पक्षाचे लोक आहेत ते आमच्या सोबत आहे ना, प्रचार करून झाले ना, संध्याकाळी स्टेजवर दिसतातच तसं. विकास भाऊ, तुम्ही किती मतांनी निवडून याल असा तुम्हाला विश्वास आहे आणि निवडून आल्यावर पहिले 5 कोणते काम तुम्ही करा? मी 1 लाख मताच्या वर निवडून येणार हा पहिला मुद्दा. आणि पहिले 5 कामं या शहरातली बेरोजगारी, ही शहरातली बेरोजगारी कशी दूर होऊ शकेल यासाठी मला प्रयत्न करावा लागणार आहे. या मिहानमध्ये मोठे उद्योग बंद आणावे लागणार. आज आपण पाहतो की या शहरातले सर तुम्ही 1 लाख मतं म्हणाले, तुम्ही स्वतःला अंडर एस्टिमेट का करताय? काय तुम्ही 1 लाख मतांनी निवडून येऊ असं म्हणाले, 2 लाखांनी पण येऊ शकता, तुम्ही असं अंडर एस्टिमेट का? मी ओव्हर कॉन्फिडन्स वाला नाही, 5 लाखांनी सांगणार. मी 1 लाखाचा आकडा सांगून आलो, तेवढ्याने निवडून येईल. भाऊ, महानगरपालिकेच्या शाळेबद्दल काही धोरण आहे का की ज्या बंद पडलेल्या आहेत, ज्यावर कोणीच बोलायला तयार नाही, शिक्षण महाग होत आहे, गरिबांची मुलं शिक्षण घेऊ शकत नाही, महापालिकेच्या शाळेबद्दल तुमचं काही धोरण आहे का? कसं आहे, आता महानगरपालिका, राज्य शासन, केंद्र शासन कोणाजवळ होतं? एकाच पक्षाकडे होतं ना. म्हणजे इतकं सगळं असताना 10 वर्षात हे नागपुरातली एकही समस्या राहायला नव्हती पाहिजे. जर एकाच पक्षाकडे या 3ही सत्ता आहे आणि पॉवरफुल लोक आहे, राज्य चालवणार आहे, केंद्र चालवणार आहे, शहर चालवणार आहे, तर मग काय 10 वर्षात प्लॅनिंग नाही केलं आम्ही? का बरं आरोग्य केंद्र बंद झाले, का बरं या शाळा बंद झाल्या? मला सांगा की जर सांगायला होते की बा केंद्रात काँग्रेसचं सरकार आहे, राज्यात दुसरा आहे आणि खाली तिसरा आहे, एखाद वेळेस समजू शकतो. परंतु नागपूरच्या जनतेला आशा होती की एवढे पॉवरफुल लोक सत्तास्थानी आहे आणि शहरात एकही प्रॉब्लेम नाही. म्हणजे लोकांना तर इतकी आशा होती की जे पुणे, बेंगलोर आणि मुंबई विदेशात नोकरी करून झाले, त्यांना इतकी आशा होती की 10 वर्षात एवढी ताकद आहे की पुन्हाच नागपुरात येऊन जाईल. जसे पुण्यात सगळे जाऊन झाले, तो हब झाला, तसा नागपूर हब होईल ही आशा धरून 2014 पासून युवक होता. परंतु 10 वर्षात त्याच्या हाती काही नाही, त्याला तिकडेच जावं लागलं. विकास भाऊ, हे का नाही झालं? विकास भाऊ, उत्तर आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघ वगळता इतर 4 मतदारसंघामध्ये गडकरी साहेब आघाडीवर आहे. तुम्ही कुठे प्रचारात कमी पडले आहेत? अच्छा, तुम्ही आता निकाल लावून टाकला कशाला? एक गोष्ट आहे का, मागच्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये माझ्या मतदारसंघातून गडकरी साहेब 48,000 निवडून
ते 28ची लीड कापून मी 7,000 निवडून. त्याच्यानंतर बंटी शेळके यांच्या मतदारसंघात ते 2,000 3,000 पडले. राऊत साहेब 20,000 लीड होतं. मागच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतरचं चित्र पाहाल तर पदवीधर मध्ये अभिजित वंजारी आले, शिक्षक मतदारसंघामध्ये अडवाले आले. तर हे काँग्रेसचं वातावरण तेव्हा यांनी महानगरपालिका घेतल्या असताना तर पूर्ण काँग्रेस आला तर इतकी नाव. मी जनतेचा सूर सांगतो की यांना पाळायचं आहे. हाच सूर या नागपूर शहरातील जनता प्रचार मी 2014 मध्ये बघितलं होतं. 2014 मध्ये मोदीच्या फेवरने लहर, परंतु आता मोदीला पाडण्याची लहर. ठाकरे साहेब, जनतेमध्ये ही लहर आहे का आपण 2.5 लाखाच्या वरती वोट घेणार आहे असे जनतेमध्ये लहर आहे? 2.5 लाखाच्या जवळपास वोटांनी आपण विजय होणार आहे. महानगरपालिकेत तुम्ही होते, राज्य शासनात तुम्ही होते, केंद्र शासनात तुम्ही होते. जर एखाद्या पक्षाजवळ एक हाती सत्ता 10 वर्ष आहे, त्यांचे नेते कार्यक्षम आहे, या नागपूर शहरात एकही समस्या राहायला पाहिजे. मुबलक पाणी मिळालं असतं 6 तास, आरोग्य केंद्रे बरोबर असते, शाळा बरोबर झाल्या असत्या, उद्यान असते, खेळाचे ग्राउंड असते. एकाही भागामध्ये रस्ता नाही अशी बातमी नसते. या गाड्या फसून झाल्या, पिण्याचे पाणी नाही, टँकर चालूनच झाले. मग या 10 वर्षात काय केलं? या 10 वर्षात खालपासून वरपर्यंत सगळंच होतं तुमच्याजवळ. जर एखादी अडचण की राज्यात नाहीये तुम्ही आणि तुम्ही अडून झाले असं काही नव्हतं. नीचे से लेके ऊपर तक सब कुछ हमारे हाथ में है, हमारे हाथ में पावर है. आम्ही राज्याचे मुख्यमंत्री आहे, आम्ही राज्याचे बडे केंद्रीय मंत्री आहे. मग का बरं पुण्यासारखं नागपूरमध्ये गर्दी झाली? पुण्याचे लोक नागपूरमध्ये यायला पाहिजे नोकरीसाठी. ही किमया 10 वर्षात करू शकते. कुठे अडले? ठाकरे साहेब काल ठाकरे साहेब महत्वाचं एक काल अभिजित वंजारी सरांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे की गडकरी यांनी आचारसंहितेचं उल्लंघन केलेलं आहे, तर त्यांचं उमेदवारीही रद्द करण्यात आली. अभिजित वंजारी सरांनी दिला आहे. कारण की मला वाटते की ज्या पद्धतीनं सोशल मीडियावरून आणि बाकीचेही मला तर वाटते शिंदे साहेब बिना हेल्मेटच्या गाडीवर म्हणजे सामान्य माणसाला हेल्मेट नाही म्हणून कॅमेऱ्यातूनच चालन करून झाले. आणि त्या रॅलीमध्ये शिंदे साहेब बघा हेल्मेटचे होते. तर हे यांच्यासाठी सूट आहे का हा सुद्धा एक प्रश्न. सक्षम भारत टीवी को अगर आपने सब्सक्राइब नहीं किया है तो अभी तुरंत आप सब्सक्राइब कर बेल आइकन को ऑन करें ताकि हम बने रहे हमेशा आपके साथ. धन्यवाद.